मुंबई बिनजोड मध्ये ज्याने मात्र बैलगाडा क्षेत्रात आपलं नाव कमवलंय आर्या एंटरप्राइजेस मिरचोली कर्जत, हिंदवे एंटरप्राइजेस चोची कर्जत, बाजीराव सरकार कोशाळे या नावाने अड्ड्यात धुमाकूळ घालणारा मंगेश शेठ पवार, रुपेश उर्फ सोनू शेठ कदम यांचा पब्लिक किंग साम्राज्य, ज्याचं आगमन मात्र या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून होताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहे। फटाक्यांची आतिषबाजी या ठिकाणी केली जाईल। मुंबई बिनजोडचा बादशाह ज्याने बैलगाडा क्षेत्रात स्वतःचं नाव मात्र अटके पार नेऊन ठेवलाय असा मंगेश शेठ पवार आणि सोनू शेठ कदम यांचा साम्राज्य, ज्याचं आगमन मात्र या ठिकाणी आपल्याला नक्कीच होताना पाहायला मिळत आहे। त्यांच्या समवेत त्या ठिकाणी ती सगळी मंडळी जी आहेत ती मात्र या ठिकाणी मंचाच्या दिशेने येत आहेत। बैलगाडा क्षेत्र महाराष्ट्रामध्ये बैलगाडा ज्याचा नाद मात्र कोणीच करू शकत नाही आणि त्या बैलगाडाची क्रेज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होतीये। फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये स्वागत। नाही या ठिकाणी आगमन होत आहे अर्थातच मुंबई बिनजोडचा बादशाह मंगेश शेठ आणि सोनू शेठ कदम यांचा साम्राज्य। या बैलाचं आगमन मात्र या वाकस चषक 2025 मध्ये होतो आहे। सन्माननीय मंगेश दादा पवार आणि आयोजक कमिटीतर्फे साम्राज्य बैलाचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि त्याच्याच बरोबरीने मंगेश दादा आणि सोनू शेठ कदम आणि त्यांची सगळी मंडळी यांचं करूया आपण हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत। क्या बात आहे, काय बैल आहे, आहा काय लुक पाहायला मिळतोय, काय क्रेज पाहायला मिळते। मुंबई किंग साम्राज्य आणि या फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये मात्र साम्राज्य या बैलाचं आगमन या ठिकाणी मंचावरती नक्कीच होत आहे। हा जल्लोष पाहायला मिळतोय, हा आनंद पाहायला मिळत आहे, हे सेलिब्रेशन पाहायला मिळत आहे, कारण की आनंद आहे साम्राज्य बैलाच्या येण्याचा आणि हा आनंद मात्र अगदी फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। मुंबई किंग, पब्लिक किंग, मुंबई बिनजोडचा बादशाह साम्राज्य बैल, ज्याला मात्र आपण टीव्ही स्क्रीन्स वरती पाहत आहे आणि त्याचं स्वागत अगदी धडाकेबाज अंदाजाने या स्पर्धेमध्ये नक्कीच केलं जात आहे। त्याच्याच बरोबरीने त्यांच्या समवेत सगळे आमचे पाहुणे ज्यांना विनंती असेल की आपण यावं सन्माननीय मंगेश दादा पवार यांच्या शुभ हस्ते साम्राज्य बैलाचं स्वागत। हे फक्त तुम्हाला वाकत चषकामध्येच पाहायला मिळेल। एक बैल, एक प्राणी, परंतु त्याला एवढा आदर, एवढा मान, एवढा सन्मान फक्त मंगेश दादा पवार आणि वाकस गावच देऊ शकतो आणि या ठिकाणी साम्राज्य या बैलाचं स्वागत या ठिकाणी नक्कीच होताना आपण पाहतोय। मुंबई बिनजोडचा बादशाह मंगेश शेठ पवार साहेब, रुपेश उर्फ सोनू शेठ कदम साहेब यांचा पब्लिक रिंग मैदानात ज्याच्या नावाचा होतो गाजा वाजा आणि साम्राज्य बैल एकच राजा हे मात्र ज्यांनी दाखवून दिलं तो मुंबई बिनजोडचा बादशाह साम्राज्य बैल आणि त्याचा स्वागत सोहळा मात्र या ठिकाणी आपण ऑन स्क्रीनवरती मात्र लाईव्ह नक्कीच पाहतोय। क्या बात आहे, आमचे सगळे आयोजक मंडळी त्याच्याच बरोबरीने साम्राज्य बैलासोबत आलेली त्यांची सगळी मेंबर्स या ठिकाणी आहेत आणि एक फोटो या ठिकाणी नक्कीच घेतला जाईल। साम्राज्य बैल अर्थातच मैदानावरती बुलेट ट्रेनपेक्षा स्पीड मध्ये हा धावणारा बैल आहे, ज्याने कित्येक मैदानं स्वतःच्या स्पीडने गाजवलेली आहेत असा साम्राज्य आपल्या सगळ्यांचा लाडका बैल, ज्याचा सन्मान त्यांच्या समवेत त्यांचे सगळे मेंबर्स, आमचे आयोजक मंडळी आणि फोटो सेशन केलं जातं। ही छायाचित्र या आठवणी मात्र कॅमेरामध्ये कैद केल्या जात आहेत। काय कमालीचा
हा 16 या ठिकाणी पाहायला महत्व आहे. आपण पाहतोय की साम्राज्य या बैलासोबत मात्र बरीचशी छायाचित्र आता टिपली जात आहेत. महाराष्ट्रामध्ये जेव्हा बैलगाडा क्षेत्राला लीगल मान्यता दिली गेली कोर्टाच्या माध्यमातून, तदनंतर मात्र संपूर्ण महाराष्ट्रभर बैलगाडा शर्यती फार मोठ्या प्रमाणावर होताना आपण पाहिल्या. बऱ्याचशा बैलांना मात्र आपण आपलं नाव लौकिक कमवताना महाराष्ट्र राज्यामध्ये भारत देशामध्ये पाहिलं. आणि त्यातील एक नामांकित बैल अर्थातच मुंबई बिंदोडचा बादशाह साम्राज्य या बैलाला मात्र आपण या ठिकाणी पाहतो आहे. मॅच कंटिन्यू करण्याची विनंती या ठिकाणी ऑनफिल्ड अंपायर आपल्याला असेल. आणि फलंदाज तुम्हाला फ्री हिट कंटिन्यू आहे. चला विनंती करूया आपण या ठिकाणी आमच्या पाहुण्यांना की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हावं. सगळ्या पाहुण्यांना विनंती असेल, आपण व्यासपीठावरती आलात तर आम्हाला आनंद होईल. व्यासपीठावरती विराजमान व्हा. चलेंगे दोस्तों, फिर एक बार मैदान पर फ्रेड यहाँ से कंटिन्यू होती हुई आपको बल्लेबाज के लिए नजर आएगी. बैकफुट पर गए जरूर है, ऑन साइड पर यहाँ से ड्राइव किया. फाइनल लेग रीजन में रफ्तार के साथ गेंद ट्रैवल कर रही है. सिंगल को पूरा दूसरे की मंसूबा है और चीते की रफ्तार के साथ मैदान के अंदर 2 रन पूरे किए जाएंगे और इन्हीं 2 के साथ स्कोर होगा इंक्रीज. रन संख्या बनेगी स्कोर कार्ड पर 48 यानी 48 रन यहां से आपको आते हुए नजर आएंगे. 48 रन मारिए इस ओवर में. आखिरी गेंद आपको यहां से जरूर बचती हुई नजर आएगी. शुरुआती की 4 गेंदें 0 रन 2 विकेट, लेकिन उसके बाद काफी रन खर्च किए गेंदबाज मुजक्कर ने. इस बार भी बल्ला घुमा, अपील यहां से जरूर की. शॉट थर्ड मैन पर गेंद, सिंगल को पूरा किया, दूसरे के लिए वापस आएंगे. रनआउट का मौका बन सकता है, लेकिन ये देखिए सिंगल का कन्वर्जन यहां से डबल में किया जाएगा और 2 रन मैदान के अंदर पूरे किए जाएंगे. इन्हीं 2 रनों के साथ पहली पारी का खेल यहां से समाप्त हो चुका है और रन संख्या बनाई जाएगी स्कोर कार्ड पर 50 रन. यहां से जय भैरवनाथ वरई टीम के कंप्लीट हो चुकी है और आने वाली 30 गेंदें और टीम दामद के सामने 51 यानी 51 का टारगेट यहां से सेट किया जाएगा. साम्राज्य बैल याला मात्र या ठिकाणी आपण ऑन स्क्रीन वरती मात्र नक्कीच पाहतोय. त्याचा पॅटर्न लय हटके ट्रेंडिंग मध्ये आला. वन साइड हिरो